आपण मस्त ही खिचडी गरम गरम घेऊया। अशी ही आपली खिचडी तयार। आता ही मसाला खिचडी कशी करायची तर चला आपण पाहूया की कशा प्रकारे ही खिचडी बनवायची आणि ही इतकी टेस्टी पण लागणार आहे बरं का। नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहेत मस्त अशी साधी सोपी पण थोडीशी मसाला टाईप खिचडी। त्याच्यासाठी काय घेतलंय, कांदा घेतलाय, टमाटर घेतलाय, बटाटा घेतलाय, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट। आता माझ्याजवळ नव्हती म्हणजे आलं लसूण अद्रक नव्हतं, लसूण आहे पण मग मी बाहेरचे आयते घेतली आहे। आणि तुम्ही ना असेल अद्रक घरी तर लगेच फ्रेश करा, कारण फ्रेश ज्यावेळेस आपण टाकतो ना तर खिचडी एकदम मस्त लागते। आणि इथे मी घेतला हा मटण मसाला, तुमच्याजवळ असेल तुम्ही चिकन मसाला घेऊ शकता। आणि हा बिर्याणी मसाला थोडासा घेतला आहे, आपल्याला थोडासाच वापरायचा आहे। हे मसाले आपल्याला थोडेसे म्हणजे खूप कमी प्रमाणात वापरायचे नाही का। खूप अगदी वापरल्यानंतर तो एखादा पुलाव किंवा बिर्याणी अशा पद्धतीचं ते तयार होणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला हे मसाले लिमिटेड वापरायचे, कारण आपण बिर्याणी न बनवता मसाला खिचडी बनवणार आहेत। 2 पदार्थ लागणार आहेत, ते म्हणजे ही सोयाबीन मी स्वच्छ गरम पाण्याने धुवून टाकली आहे नाही का। आणि आपल्याला घ्यायचे आहेत थोडेसे मटार, म्हणजे हे सगळं सामान आपल्याला पाहिजे। मटार आहेत, सोयाबीन आहे, हे सगळं। आता आपण गॅसवर कुकर ठेवूया, मध्ये टाकूया मस्त असं तेल। खूप जास्त नाही आणि खूप कमी पण नाही। खूप कमी तेल झालं की मसाला खिचडी आहे ना इतकी टेस्टी लागत नाही, आणि मेन म्हणजे कोरडी किंवा सुकी सुकी अशी वाटते ती। आता आपण याच्यामध्ये काय टाकायचंय, शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे छान लागतात, मला तर शेंगदाणे प्रत्येक गोष्टीत आवडतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। टाकूया आपण जिरं, राई। हे व्यवस्थित तडतडलं की याच्यात आपल्याला टाकायचे कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा। तेल गरम झालेलं होतं त्याच्यामुळे कांदा लगेच फ्राय झाला नाही का। ही टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट, टमाटर, व्यवस्थित हे असं परतून घ्यायचं नाही का, म्हणजे हे कच्चं राहणार नाही। असंही कच्चं राहत नाही ते, कारण आपण शिट्ट्या घेऊनच घेतो नाही का। बटा टाकायचं आहे, त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडासा काळा मसाला, धनिया पावडर, थोडासा काश्मीरी मिरची मसाला आहे हा लाल, आणि हा थोडासा लाल मसाला। याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा मीठ मसाला, थोडासा जास्त नाही। आपण याच्यामध्ये खडे मसाले वापरलेले नाही आहे, म्हणजे जसं लवंग, मिरे, तेजपत्ता नाही का। त्याच्यामुळे हा मसाला आहे ना हा थोडासाच टाकायचा आहे, एकदम थोडासा, कारण काळ्या मसाल्यामध्ये हे सगळं ऑलरेडी असतं, पण मग हा मसाला टाकल्यानंतर चव छान येते। हळद टाकून घेतली आहे। आता आपल्याला याच्यात टाकायचे सोयाबीन आणि मटार। मस्त अशी ही मसाला खिचडी खूप छान लागते, फक्त व्यवस्थित सगळा मसाला टाकायचा आहे आपल्याला। कोथिंबीर टाकून देते मी आताच। आणि एवढं सगळं सामान टाकलं आणि एक पदार्थ नाही टाकला, किंवा जी मेन गोष्ट ती जर नाही टाकली तर मग आपली मसाला खिचडी एवढी खास लागणार नाही आहे। म्हणून आठवणीने आपल्याला टाकायचं आहे मीठ। मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी। रेशनचे तांदूळ,
आता तुम्ही कुठलाही वापरू शकता जो तुमच्याकडे असेल नाही का. तुम्ही बासमती वापरू शकता, इंद्रायणी वापरू शकता. आता मी इथे घेतलं आहे रेशनचे तांदूळ घेतलेत. रेशनचे तांदूळ मस्त मोकळा होतो याचा भात. आता मी हे स्वच्छ धुवून घेते. पाणी टाकून झाल्यानंतर ना पाण्याला उकळी येऊ द्यायची. थंड पाणी असेल की तांदूळ नाही टाकायचे. पाण्याला फक्त अशी व्यवस्थित उकळी आली की आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकायचे. आता याच्यामध्ये मी कुठलीही डाळ वापरलेली नाही आहे. म्हणजे खिचडीमध्ये जे आपण कधीतरी मसूर टाकतो किंवा तुरीची डाळ टाकतो तशी मी याच्यामध्ये कुठलीही डाळ घेतलेली नाही आहे. सगळे तांदूळ व्यवस्थित टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मिक्स न करता झाकण लावलं ना की काय होतं, वरचा भात मस्त कलरफुल तयार होतो आणि खाली पूर्ण पांढरा भात राहतो. त्याच्यामुळे कुकर म्हणजे झाकण लावायच्या आधी ना नेहमी हे सामान जे असतं म्हणजे खिचडीचं म्हणा, पुलावाचं म्हणा, कसलंही ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्या पाण्याला पहा कशी अशी उकळी हळूहळू उकळी येणार आहे आणि व्यवस्थित हे पाणी उकळलं की आपण पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे याला. आता मी हे 5 मिनटं असंच ठेवलं होतं, कुकरचं झाकण लावलेलं नव्हतं. म्हणजे डायरेक्ट अचानकच आपण भात टाकला आणि सगळं मिक्स केलं आणि लगेच आपण कुकरचं झाकण लावणार आहे. तसं ह्या मसाले भाताला किंवा ह्या मसाला खिचडीला करायचं नाही आहे. अशी व्यवस्थित होऊ द्यायची 5 मिनटं आणि मग आपण लावणार इथे कुकरचं झाकण. आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर ना एखादी शिट्टी होऊ द्यायची आणि दुसऱ्या शिट्टीला आहे ना शिट्टी दाबून द्यायची आणि गॅस बंद करायचा. आपली मसाला खिचडी एकदम मस्त अशी तयार होते बरं का. मसाला खिचडी जशी तयार झाली असेल तशी मी तुम्हाला दाखवणार आहे. काही कट नाही आहे, काहीच नाही आहे, डायरेक्ट शूट आहे. त्याच्यामुळे पाहत राहा की आपली खिचडी कशी झाली ते. खूप जास्त तिखट नाही आणि खूप जास्त फिकी नाही, अशी ही आपली मसाला खिचडी मस्त अशी तयार झाली पहा. हे पहा किती मस्त तयार झाली ना. आणि रेशनचा तांदूळ असल्यामुळे ना मस्त अशी मोकळी होते आणि खायला पण छान लागते ही खिचडी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आपण नेहमी काळा मसाला, लाल मसाल्यात खिचडी करत असतो, पण आज आपण ना सगळे मसाले असे वापरून मसाला खिचडी करायचा. मस्त अशी खिचडी केली नाही का. मी तुम्हाला दाखवते जवळून एकदा की ही खिचडी खरंच किती मस्त अशी झालेली आहे. हे पहा मस्त अशी गरमागरम खिचडी तयार. आपण मस्त ही खिचडी गरम गरम घेऊया. अशी ही आपली खिचडी खूप छान लागते ही मसाला खिचडी. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे आणि तुम्हाला आवडली आहे की नाही.